वेलकम बॅक फ्रेंड्स इन सोपी इंग्लिश चॅनल. सोपी इंग्लिश चॅनलमध्ये आपण स्पोकन इंग्लिश शिकत असताना व्याकरणाचा थोडा सुद्धा विचार करत नाही हे तुम्हाला माहीत आहे. त्याचप्रमाणे स्पोकन इंग्लिश शिकत असताना आपण स्पोकन इंग्लिशला आवश्यक असणाऱ्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत, त्या मूलभूत गोष्टींवर भर देतो हेही तुम्हाला माहीत आहे. आणि म्हणूनच त्या अनुषंगानेच आपण आत्तापर्यंत साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण वर्तमान काळ शिकवलेला आहे. खूप काही जास्त आपण पुढे अजून गेलेलो नाही आहोत. म्हणजे जे काही नवीन व्ह्यूअर्स आलेले असतील त्यांनी आवर्जून मागचे सर्व व्हिडिओज बघून घ्या, म्हणजे तुमचा पाया पक्का होण्यास खूप जास्त मदत होईल. आता आपण असं करत असताना पुढचं पाठ मागचं सपाट असं होऊ नये, यासाठी आपण काय केलं पाहिजे? जे आपण काही मागे शिकलो त्याची एक रिव्हिजन झाली पाहिजे. आता रिव्हिजन करायची म्हटल्यानंतर थोडक्यात आपण जे जे शिकलो त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. आता आपण काय काय शिकलो? साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, आज्ञार्थी प्रकार, लेटचा प्रकार, लेट्सचा प्रकार, त्याचप्रमाणे टू चा प्रकार म्हणजे टू इन्फिनिटीचा प्रकार, टू बी चे काळ, हे असं बरेच काही शिकलो आहोत. या सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे. आता समजा जर मी असं म्हटलं तर खुर्ची रंगवू. मग आता खुर्ची रंगवू म्हटल्यानंतर आता मला सांगा, की हे वाक्य मी कोणत्या प्रकारात बोललो? सांगा बरं, लवकर सांगा. 1, 2, 3. 3 सेकंद मी तुम्हाला वेळ दिला आहे आणि तुमच्या लक्षात आलं असेल, की खुर्ची रंगव मी असं म्हणत असताना आज्ञार्थी प्रकाराचा उपयोग केला. आता आज्ञार्थी प्रकाराचा उपयोग केला म्हटल्यानंतर आपल्याला काय करावा लागतो? आज्ञार्थी प्रकारामध्ये यू गृहीत धरलेला असतो हे आपल्याला माहीत आहे आणि म्हणून आपण इथे यू तिथे लिहित नाही किंवा बोलताना बोलत नाही. म्हणजे यू पेंट द चेअर असं आपण म्हणत नाही. तर आपण काय म्हणतो? पेंट द चेअर. पेंट द चेअर. यू पेंट द चेअर हा पण एक प्रकार आहे. तो आपण पुढच्या वेळेस नक्कीच समजावून सांगू किंवा मग आता सांगून देतो. यू पेंट द चेअरचा अर्थ असा होतो, की मी जोर दिलेला आहे. ओन्ली यू पेंट द चेअर. डोंट आस्क हिम टू पेंट द चेअर. त्याला सांगू नको. मी तुला सांगितलंय ना, तर तूच कर. म्हणजे जेव्हा मला एखाद्या व्यक्तीवर भर किंवा जोर देऊन सांगायचं असेल, की ही गोष्ट तूच कर, त्यावेळेसही आपण असं म्हणू शकतो. परंतु त्यावेळेस आपला जो बोलण्याचा टोन असतो, तो टोन विशिष्ट शब्दावर जोर देऊन बोलायचा असतो. म्हणजे यू, ज्यावेळेस मी यू वर प्रेशर देईल, त्यावेळेस अर्थ हे हे वाक्य आज्ञार्थीच असेल, परंतु यू पेंट द चेअर. तूच काय कर? चेअर पेंट कर. तर असा एक सोपा मार्ग आहे आज्ञार्थी प्रकारामध्ये पण. परंतु सध्या आपण त्याच्याकडे नको जाऊया. तर मग मी असं म्हटलं तर पेंट द चेअर म्हणजेच खुर्ची रंगव. खुर्ची रंगव म्हणजे तू खुर्ची रंगव असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे हे आज्ञार्थी वाक्य झालं. आज्ञार्थी वाक्यामध्ये यू गृहीत धरलेला असतो, म्हणून आपण यू तिथे घेत नाही. आता जर आपण असं म्हटलं तर खुर्ची रंगवूया. आता खुर्ची रंगवूया असं म्हटलं तर आता मला सांगा हा कोणता प्रकार झाला? लेट्सचा प्रकार झाला. का बरं? त्याच्यामध्ये जो ऐकत आहे तो व्यक्ती पण सम्मिलित आहे आणि जो बोलत आहे तो व्यक्ती सुद्धा सम्मिलित आहे. म्हणजे लेट्सच्या प्रकारामध्ये बोलणारी व्यक्ती आणि ऐकणारी व्यक्ती एखादी क्रिया करण्यामध्ये सम्मिलित असते. मग जर मी असं म्हटलं तर खुर्ची रंगवूया, तर काय अर्थ होईल? लेट्स पेंट द चेअर. बघा, पेंट द चेअर एवढंच म्हणण्याने काय झालं? आज्ञार्थी वाक्य. हो की नाही? म्हणजे तू खुर्ची रंगव. परंतु मी जर आता फक्त पेंट द चेअरच्या पुढे लेट्स वापरला. लेट्स पेंट द चेअर. लेट्स पेंट द चेअर. तर काय झालं? एक वेगळं वाक्य तयार झालं आणि त्याचा अर्थ काय झाला, की बोलणारे आणि ऐकणारे व्यक्ती दोघंही ते कार्य करण्यामध्ये सम्मिलित आहे, सामील आहे. लेट्स पेंट द चेअर म्हणजे आपण ती खुर्ची रंगवूया. असं जर आपण म्हटलं तर लेट हिम पेंट द चेअर. लेट हिम पेंट द चेअर. आता हे जरा डिफरंट झालं. म्हणजे बोलणारी व्यक्ती आणि ऐकणारी व्यक्ती त्या कार्यामध्ये सम्मिलित नाहीये. मी काय म्हणत आहे? लेट हिम पेंट द चेअर. पेंट द चेअर हे वाक्य तर आपल्याला माहीतच होतं. मी फक्त काय केलं? लेट हिम. लेट हिम. तुम्ही हिमच्या जागेवर लेट हर, लेट मोहन, लेट सीता असं तुम्ही वेगवेगळे शब्द टाकू शकतात. तर लेट हिम पेंट द चेअर, तर त्याला खुर्ची रंगवू द्या किंवा त्याला खुर्ची रंगवू दे. तू त्याच्या कामात व्यत्यय आणू नको. डोंट डिस्टर्ब हिम. लेट हिम पेंट द चेअर. डोंट डिस्टर्ब हिम. लेट हिम स्टडी हिज होमवर्क. असं तुम्ही एक्स्ट्रा वेगवेगळे शब्द टाकू शकतात. म्हणजे आपण फक्त पेंट द चेअर असं म्हटलो, त्याच्यानंतर लेट्स पेंट द चेअर असं म्हटलो. आता काय म्हटलो आपण? लेट हिम पेंट द चेअर.
म्हणजे असं करत असताना काय करायचं आहे, तुम्हाला बोलण्याची प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं, समोरच्या व्यक्तीला आज्ञा करायची. नंतर त्या आज्ञेमध्ये दोघांनाही सामील करून घ्यायचं. आता मग द्वितीय पुरुषाला बोलून झालं, प्रथम पुरुषाला बोलून झालं. आता तृतीय पुरुषाला पण बोलून घ्यायचं. म्हणजेच पेंट द चेअर, तू खुर्ची रंगव. लेट्स पेंट द चेअर म्हणजे आपण खुर्ची रंगवूया आणि लेट हिम पेंट द चेअर. त्याला खुर्ची रंगवू द्या किंवा त्याला खुर्ची रंगवू दे. आता जर मी असं म्हटलं तर मी ती खुर्ची रंगवतो म्हटल्यानंतर तर हा झाला साधा वर्तमान काळ. रंगवतो, तो, ती, ते, तात, तोस. ही अक्षरं जर मराठी वाक्यामध्ये शेवटी आले, तर आपण त्याला साधा वर्तमान काळ म्हणतो. तर साधा वर्तमान काळामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं असतं. मग मी ती खुर्ची रंगवतो म्हटल्यानंतर कसं होईल? आय पेंट द चेअर. आय पेंट द चेअर. पेंट द चेअर, लेट्स पेंट द चेअर, लेट हिम पेंट द चेअर, आय पेंट द चेअर. बघा 4 वाक्य फटाफट, फटाफट बोलण्यास आपल्याला मदत झाली. मी ती खुर्ची रंगवतो. आय एम पेंटिंग द चेअर. मी ती खुर्ची रंगवत आहे. आय हॅव पेंटेड द चेअर. मी ती खुर्ची रंगवली आहे. बघा, म्हणजे आपण साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण वर्तमान काळ अशा सर्वच काळांचा म्हणजे आत्तापर्यंत जेवढे काळ शिकलो त्या काळांचा वापर केला. म्हणजे आपण आज्ञार्थी वाक्य पहिले बोलून घेतलं. लेट्सचा प्रकार त्याच्यात बोलून घेतला. त्याच्यानंतर लेटचा प्रकार बोलून घेतला. नंतर साधा वर्तमान काळ, नंतर अपूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण वर्तमान काळ. मी जर असं म्हटलं तर मी दर आठवड्याला ती खुर्ची रंगवून घेतो. म्हणजे बघा, आता मी इथे मी स्वतः रंगवत नाही. मी रंगवून घेतो. परंतु नेहमी रंगवून घेतो दर आठवड्याला. आता एवढा रंग कधी आपण देत नाही, तो भाग वेगळा. फक्त आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सिच्युएशन्समध्ये वाक्य कसे बोलायचे आहेत, ते लक्षात घेण्यासाठी मी ते एक उदाहरण घेतलंय. मग आता मी कसं म्हणणार? आय गेट द चेअर पेंटेड एव्हरी वीक. आता पुन्हा बघा. आय गेट द चेअर पेंटेड एव्हरी वीक. आता तुम्ही म्हणा, हे सर कसं झालं? तर मी तुम्हाला गेटचा प्रकार शिकवला आहे. काय प्रकार आहे त्याच्यामध्ये? गेट अधिक कर्म अधिक कर्माच्या नंतर क्रियापदाचं तिसरूप. आय पेंट द चेअर. मी खुर्ची रंगवतो म्हणजे स्वतः मी रंगवतो. परंतु मी खुर्ची रंगवून घेतो. रंगवून घेतो असं करतो म्हणजेच मी दुसऱ्याकडून रंगवून घेतो असा त्याचा अर्थ झाला. आणि मग अशा वेळेस मला काय करावं लागतं? गेटचा उपयोग घ्यायचा. कर्माच्या नंतर जे क्रियापद स्वतःसाठी वापरलं होतं की नाही आपण, त्या क्रियापदाचं तिसरूप कर्मानंतर घ्यायचं. आय पेंट द चेअर. मी स्वतः पेंट करतो. पेंटला आपण पेंटेड केलं चेअरच्या नंतर आणि गेट तिथं मी टाकून दिला. म्हणजे आता काय झालं? आय गेट द चेअर पेंटेड एव्हरी वीक. आय पेंट द चेअर एव्हरी वीक. मी दर आठवड्याला ती खुर्ची रंगवतो. आय गेट द चेअर पेंटेड एव्हरी वीक. मी दर आठवड्याला ती खुर्ची रंगवून घेतो. आता जी गोष्ट दैनंदिन जीवनामध्ये घडत असते त्या गोष्टींच्या साहाय्याने वाक्य बनवा. मी इथे तुम्हाला फक्त उदाहरण देत आहे. आता जर मी असं म्हटलं तर आय एम पेंटिंग द चेअर. आय एम पेंटिंग द चेअर म्हटल्यानंतर मी ती खुर्ची रंगवत आहे म्हणजे मी स्वतः रंगवत आहे. आय एम गेटिंग द चेअर पेंटेड. आय एम गेटिंग द चेअर पेंटेड. मग मी ती खुर्ची रंगवून घेत आहे. आय एम पेंटिंग द चेअर नाऊ. मी आता ती खुर्ची रंगवत आहे. आय एम गेटिंग द चेअर पेंटेड नाऊ. मी आता ती खुर्ची रंगवून घेत आहे. म्हणजे मी रंगवत नाही आहे, मी कोणाकडून तरी रंगवून घेत आहे. आय हॅव पेंटेड द चेअर धिस वीक. आय हॅव पेंटेड द चेअर धिस वीक. मी त्या खुर्चीला ह्या आठवड्यात रंगवली आहे. म्हणजे मी स्वतः रंगवली आहे. आय हॅव गॉट द चेअर पेंटेड धिस वीक. आय हॅव गॉट द चेअर पेंटेड धिस वीक. आता बघा, काय झालं? मी पेंटेड धिस चेअर या कर्माच्या नंतर आणून टाकून दिलं आणि गेटचं तिसरूप गॉट वापरून घेतलं. तर आय हॅव गॉट द चेअर पेंटेड धिस वीक. तर ह्या आठवड्यामध्ये मी ती खुर्ची रंगवून घेतली आहे. तर अशा प्रकारचे आपण काय करू शकतो? वेगवेगळ्या प्रकारची वाक्य करू शकतो. म्हणजेच आपण जे शिकलो त्याच्या साहाय्याने आपण किती वाक्य आता बोलू शकतो, किती वाक्य आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरू शकतो. आता बघा बरं, मी जर असं म्हटलं तर पेंट द चेअर पहिलं वाक्य. लेट्स पेंट द चेअर दुसरं वाक्य. लेट हिम पेंट द चेअर तिसरं वाक्य. आय पेंट द चेअर चौथं वाक्य. आय एम पेंटिंग द चेअर पाचवं वाक्य. आय हॅव पेंटेड द चेअर सहावं वाक्य. आय गेट द चेअर पेंटेड सातवं वाक्य.
आय एम गेटिंग द चेअर पेंटेड. 8वं वाक्य. आय हॅव गॉट द चेअर पेंटेड. 9वं वाक्य. मला सांगा, जर तुम्हाला कोणतंही एक वाक्य असं छोटंसं येत असेल, तर सुरुवात कशाने करायची? अज्ञाती वाक्याने. तर तुम्ही 9 वाक्य सहजतेने बोलू शकतात. आता 9 वाक्य बोलू शकतात म्हटल्यानंतर कल्पना करा, की तुम्ही तुमच्या छोट्या-छोट्या वाक्याच्या सहाय्याने आय रीड अ बुक. सॉरी, तुम्ही पहिल्यांदा अज्ञाती वाक्य यायचं. रीड द बुक, पुस्तक वाचा. लेट्स रीड द बुक, चला पुस्तक वाचूया. लेट हिम रीड द बुक, त्याला पुस्तक वाचू द्या. आय रीड द बुक, मी पुस्तक वाचतो. आय एम रीडिंग अ बुक, मी पुस्तक वाचत आहे. आय हॅव रेड द बुक, मी पुस्तक वाचलं आहे. आय गेट द बुक रेड बाय माय ब्रदर, माझ्या भावाकडून मी ते पुस्तक वाचून घेतो. म्हणजेच काय, मला वाचता येत नाही, मी त्याच्याकडून वाचून घेतो. आय एम गेटिंग द बुक रेड, मी ते पुस्तक वाचून घेत आहे. म्हणजे दुसऱ्याकडून वाचून घेत आहे, मी फक्त ऐकत आहे. हो की नाही? आय हॅव गॉट द बुक रेड, आय हॅव गॉट द नॉव्हेल रेड, मी ती कादंबरी वाचवून घेतली आहे. म्हणजे दुसऱ्याकडून कोणाकडून तरी वाचवून घेतली. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही काय करू शकतात, कोणतंही एक अज्ञार्थी वाक्य घ्या, अगदी छोटंसं, आणि त्याच्या साहाय्याने अशी 9 वाक्य बोला. खूप वाक्य बोलले जाऊ शकतात, परंतु आपण आत्तापर्यंत पूर्ण वर्तमान काळापर्यंत शिकवलं आहे, म्हणून त्याच्या पुढचं मी तुम्हाला आता इथे सांगत नाही. ज्यावेळेस एखादं कर्म नसेलच, तर मग आपण तिथे गेटचा वापर करू शकत नाही. जेव्हा आपण कर्म घेतो, एखादी गोष्ट करतो, कर्म असेल, तर आपण गेटचा वापर तिथे करू शकतो. जर कर्मच नसेल, तर आपल्याला गेटचा वापर इथे करता येणार नाही. तर अपेक्षा करतो की तुम्हाला अशा वेगवेगळ्या पद्धतीने इंग्लिश बोलण्यास मदत होईल, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरूच नका. Facebookवर जर बघत असाल तर नक्की, नक्की, नक्की पेजला फॉलो करा. नमस्कार.